हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आपल्या जुन्नर तालुक्यातील माणिकडो येथील मळगंगा देवी माता मंदिर, तर त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर आज आहे अष्टमी आणि अष्टमीला इथे होम असतो. तर होमासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत. तर त्याचाच थोडासा व्हिडिओ इथे येत आहे. तर आपल्या ह्या देवीविषयी खूप सारी म्हणजे मोठी ही आहे. तर तुम्हाला मी थोडक्यामध्ये वर्णन सांगते. तर ही जी कुकडी नदीच्या पात्राजवळ ही आपली म्हणजे हे आहे मंदिर आहे. तर तुम्हाला मी पुढं दाखवेलच. आणि त्यानंतर आता आपण आहे ना हे जे निगोज माता मंदिर आहे ना त्याचीच ही एक हे आहे हे पण. तर इथं जे आहे ना इथं खोकलाई म्हटलं जातं आणि तिथं आता मी दर्शन घेते. तर पाया पडते आणि होम असल्या कारणाने इथूनच आपल्याला खाली जाण्यासाठी रस्ता आहे. जर कोणाला यायचं असेल तर माणिकडो हो माता मंदिर मळगंगा माता प्रवेशद्वार आहे. माणिकडोमध्ये आल्याच्या नंतर फाट्यावरती तिथून आतमध्ये जायचं या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. आणि हे पहा असं हा इथला परिसर तुम्हाला बघायला मिळेल. तर आणि छान असा मस्त रस्ता वगैरे इथं छान झालेला आहे. आणि त्यानंतर इथं आता होम हवन चालू आहे. तर होम हवनमध्ये छान अशी आहुती दिली जाते आणि ते करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहेत. तर त्यानंतर इथं महाप्रसाद असतो. महाप्रसादाचं खूप मोठं आयोजन आहे. खूप छान असं इथं कार्यक्रम होतो. तर सगळ्यांसाठी हे मंदिर खुलं आहे. ज्याला दर्शनाला यायचं असेल त्यांनी नेहमी या. कधीही मंदिरात तुम्ही भेटू शकता. त्यानंतर होमासाठी ह्या ज्या काही जोड्या बसलेल्या होत्या तर या पद्धतीने असं त्यांचं जे आपले पुजारी भटजी होते ते हे करतात आहेत, पूजा करून घेतात आहेत. तर असा हा इथला काही इतिहास आहे. इतकं काही मला सांगता येणार नाही, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर मंगळवारी विशेष करून इथं पूजा आरती होते आणि तिकडं लोक मंगळवारी ओटी घेऊन जायचं असेल, मंदिरात पाया पडण्यासाठी जायचं असेल तर इथं सगळे जातात. आणि इथे ना नदीच्याच कडेला ही सगळी मंदिरं आहेत. असं आहे किती असं आहे. तर मळगंगा देवी ही ना सप्तशृंगी, रेणुका, निगोजची मळगंगा, जेजुरीचा खंडोबा या सर्वांशी जोडलेली मानली जाते. तर धूम्रलोचन दैत्याचा वध करण्यासाठी आदिमायेने मळगंगाचा अवतार घेतला. देवीने आपल्या शक्तीने नदीच्या पात्रात खड्डे रांजण खळगे निर्माण केले आहेत. तिथे दैत्याचा संहार केला जातो. जे मळगंगा माता निगोज आहे तर तिथे ना देवीच्या आपल्या शक्तीने ना रांजण खळगे, तर आशिया खंडातील सगळ्यात मोठे रांजण खळगे तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. तर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे. जर कोणाला बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ असा आहे, तर नक्की भेट द्या. आणि हे जे मंदिर आहे आपलं, तर इथं नवरात्र विशेष म्हणजे थाटामाटात होतो. खूप सारे भाविक इथं गर्दी करतात. म्हणजे आणि त्यातल्या त्यात होम अष्टमीच्या दिवशी लांबून लांबून इथे लोक येतात. आणि मंदिराभोवती ना हिरवाई आहे, निसर्गाचं सौंदर्य आहे, नदी आहे, खूप सारं वातावरण खूप छान आहे. आणि म्हणजे इथून आहे ना हा आपला जुन्नरमध्ये आल्याच्या नंतर एक 7 किलोमीटरवर मळगंगा माता मंदिर आहे. आणि त्याच बाजूला इथे डॅमही आहे. आपल्या माणिकडोची ही वैशिष्ट्य येते मी तुम्हाला सांगत आहे. तर इकडून याच बाजूने तुम्हाला जवळपासची जर अजून काही पाहायचं असेल तर माळशेज घाट आहे, नाणे घाट आहे, दाऱ्या घाटही आपल्या इथून जवळ आहे, शिवनेरी किल्ला आहे, लेण्याद्री गिरिजात्मक गणपती आहे, ओझर आहे. म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये खूप सारं मोठं पर्यटन येते आहे. त्यानंतर इथं दुर्गापूजन चालू आहे. तर दुर्गापूजनासाठी इथे मुलींना बोलवलेलं आहे. तर त्यांची पाय वगैरे धुवून पूजा केली जाते. त्यांना दिलं जातं काहीतरी वस्तू त्यांना द्यायची असते. तर इथे छान असे पॅड वगैरे पॅड म्हणजे जे बुक वगैरे असतात ते, त्यांना एक फळ वगैरे दिलं आणि त्यानंतर इथं महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी महिला बसलेल्या आहेत.
तर खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी होते. तर मंदिराचा मी तुम्हाला साईडचा व्ह्यू इथे दाखवते. पहा किती छान ही नदी एकदम खोलवर आहे. तर हा एकदम डोह आहे, म्हणून ह्या गावाला माणिक डोह नाव पडलेलं आहे. एकदम खोलवर असा हा डोह आहे. इथं पाण्याचं पात्र म्हणजे एकदम असं ह्याच्यामध्ये आहे, असं जास्त भरीव नाही आहे आणि सगळं खडकामध्ये आहे. त्याच्यामुळं खूप सुंदर वातावरण इथं असतं आणि एकदम स्वच्छ पाणी असते इथं ह्या नदीचं. कारण धरणातून पाणी आल्याच्या नंतर डायरेक्ट इकडं ह्याचा आनंद घेत आहेत. तर चला भेटूयात आपण एका पुढच्याही व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला दाखवते की जे ह्याचे व्हिडिओ आहेत ना ते सर्व मी ह्याच्यावर टाकलेले आहेत. 8-9 दिवस जवळजवळ गेम्स असतील, होम मिनिस्टर असेल, दांड्या असतील, लेझिम असेल, हे सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. जर कोणाला बघायचे असेल तर नक्की बघा. असा हा आपला आजचा व्हिडिओ होता. तर पुढं तुम्हाला सांगते, हा आपला एकदम निसर्गरम्य भाग असल्यामुळं अनेक जण ह्याला पसंती देत आहेत इकडे येण्यासाठी. तर अशी ह्या मंदिराचा हे आहे. तर चला मी तुम्हाला अजून पुढं ना थोडंसं शूट दाखवते. आपण आलोय माणिकडो येते मळगंगा माता यात्रा उत्सव. म्हणजे आज नवरात्रीचा अष्टमीचा दिवस आहे आणि इथं होम झालाय आताच. आणि हा मंदिराचा कळस दिसतोय तुम्हाला. तर आपण जाणून घेऊया येथील महिलांकडून का इथं कसं नियोजन असतं आणि काय असते, म्हणजे आपल्या ह्या देवीची सेवा हे कसं इथं ठाणं हे झालं हे आपण जाणून घेऊयात. तर सांगा. 7 जणी बहिणी आहेत, त्यातली एक बहीण इथं कुकडी नदीच्या तीरावर बसलेली आहे. अष्टमीला तिचा होम असतो. होम असल्यावर होमामध्ये तिथं प्रसाद असतो, केळीचा प्रसाद असतो, खिचडीचा प्रसाद असतो. हा मोठ्या प्रमाणात हा मोठा उत्सव असतो. आणि इथून इथं आजूबाजूचे पण लोक इथं होमासाठी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची इथं गर्दी होत असते. तर आपला हा अष्टमीलाच केला जातो ना दरवर्षी. तर अजून काय काय ह्या वर्षी नियोजन आहे, काय काय अजून पुढे होणार आहे त्याबद्दल थोडं सांगा. पुढं म्हणजे रोज इथं महिला येतात, दांडिया खेळतात, गरबा खेळतात, होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतो. तर इथं सगळं काही असं कार्यक्रम छान होत आहेत. आणि आता नवरात्र झाल्याच्या नंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्या देवीची हे आहे. तर त्या दिवशी पण इथे आहे ना आज होम आहे. जर कोणाला इथे यायचं असेल तर हा अष्टमीला होम असतोय. तर नक्की तुम्ही कधी इथं मंदिरात येऊ शकता. छान असा हा मंदिराचा परिसर आहे, अगदी निसर्गरम्य. बाजूलाच इथं आपली कुकडी नदी आहे. तर तोही मी परिसर तुम्हाला दाखवते. आणि ह्या बाजूने अशी आपली इकडे नदी जाते. तर छान असं सह्याद्रीच्या कुशीमध्ये आपलं हे गाव आहे. तर नक्की एकदा भेट द्या आपल्या गावाला. तर चला आता फराळाचं आहे. तर आता महिला तिकडे सगळ्या फराळासाठी जाणार आहे. कन्यापूजन इथं होईल आता. आणि कन्यापूजन झालं का फराळे. आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याकडे काय नियोजन इथं कार्यक्रमाचं. तर यूट्यूब प्रस्तुत काहीतरी एक लेडीज आहे, तिचा गाण्यांचा इथं छान कार्यक्रम आहे. एक 5 ते 7च्या दरम्यान.
तर खूप अशी तेव्हा गर्दी होणार आहे. तर व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा आणि आपण त्याही कार्यक्रमाचा आनंद घेऊयात. आणि चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय.